आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता पाहूया आजचा पहिला प्रश्न. अलीकडेच शांग्री-ला संवाद कुठे आयोजित केला जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर इथे. प्रश्न 2. नुकतीच तियावेन-2 मोहीम कोणी सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन या देशाने. तियावेन-2 या नावावरूनच समजते की हे चीन देशाने सुरू केले, त्यामुळे पाठ करायला एकदम सोपं आहे. प्रश्न 3. मंगळ ग्रहाच्या भूभागासारखा जारो साईट परिसर अलीकडेच कुठे सापडला? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. फिबा महिला आशिया कप 2025चे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मियाओ लिजी यांची. प्रश्न 5. केंद्रीय क्रीडा विभागाच्या संयुक्त सचिवपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे विनील कृष्णा रावेला यांची. प्रश्न 6. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी. सर्वात गरीब मुख्यमंत्री हे आहेत. यांचे टोटल संपत्ती किती? त्यांनी 15 लाख रुपये दाखवलेली आहे. प्रश्न 7 पाहूया. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 1200 केली आहे. अगोदर 1500 होती, 1500 वरनं 300 कमी करून 1200 करण्यात आली. प्रश्न 8. स्पेनचा क्रीडा क्षेत्रातील राजकुमारी अस्टुरियस पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2025 पासून कोणाला पुरस्कार दिला जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेरेना विल्यम्स यांना. प्रश्न 9. मुंबईच्या ऑफशोअर बेसिनमध्ये अलीकडेच कोणत्या कंपनीने तेल आणि वायूचा शोध लावला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. प्रश्न 10 पाहूया. इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्मेशन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीनाथ राघवन. प्रश्न 11. रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणारे ईशान्येकडील राज्याचे अलीकडे चौथे राज्य राजधानी कोणते बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आइझोल. प्रश्न 12. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. प्रश्न 13 पाहूया. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14. युनायटेड किंगडममधील कोणत्या संस्थेला भारतात कॅम्पस उघडण्यासाठी UGC कडून अलीकडेच मान्यता मिळाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लिव्हरपूल विश्वविद्यालय. प्रश्न 15. द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पूजा पुजारा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न 16 पाहूया. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1010 करोड रुपये सिटी गॅस वितरण परियोजनाचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. प्रश्न 17. नुकताच जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17 मेला. प्रश्न 18. आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने 400 मीटर रिले मिश्र स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 19. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र पटेल. प्रश्न 20. अलीकडेच संयुक्त राष्ट्रांचा डॅग हॅमर्सजोल्ड पदक कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रिगेडियर अमित झा व हवालदार संजय सिंह यांना. प्रश्न 21. कोणत्या भारतीय संस्थेने अलीकडेच युरोपच्या हेरिटेज नेटवर्कमध्ये सामील झाले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कालिकत राष्ट्रीय तज्ञान संस्था हे. प्रश्न 22. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मंगूभाई छगनभाई पटेल. प्रश्न 23. हॉकी खेळाडूंना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या विद्यापीठाने अलीकडेच हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे MIT युनिव्हर्सिटी ऑनलाईन. प्रश्न 24. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 25. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटर चलित सेमी क्रायोजेनिक इंजिनची अलीकडेच यशस्वी चाचणी कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे अग्निकूल कॉस्मॉस या कंपनीने. असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.